मैत्रिणींनो, ज्योती क्रिएटिव्ह टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ब्लाऊज मेजरमेंटपासून पेपर कटिंगपासून सुरुवात करणार आहोत. आज ब्लाऊजची मेजरमेंट घेणार. त्याच्या आधी सुरुवातीला ब्लाऊजची मागच्या बाजूने पूर्ण उंची. आता ह्या ब्लाऊजची आहे 12.5 पूर्ण उंची. तर त्याच्यामध्ये +1 करायचा, 13.5 ही पूर्ण उंची घ्यायची. म्हणजे 12.5 + 1 13.5. 12.5 + 1 13.5 ही पूर्ण उंची घ्यायची. पूर्ण उंची मोजताना ही मागच्या बाजूने मोजायची. आता बाकीचे आपल्याला माप मोजण्यासाठी फ्रंट साईड घ्यायचा. ज्या साईडने हुक असतं आपले त्या बाजूने बाकीचे माप मोजायचे. कारण ज्या बाजूला आय असतात त्या बाजूला पट्टी ही एक्स्ट्रा मार्जिनची असते, त्यामुळे ही साईड आपण घ्यायची नाही. आता आपल्याला छातीचे माप घ्यायचे. छातीचे माप गळ्यापासून ते मोंढ्यापर्यंत. आता हे छातीचे माप आहे 8 इंच. ते ह्याच्यामध्ये आपण +अर्धा इंच करायचा, म्हणजे 8.5चं हे माप घ्यायचं आणि पुढे 1.5 इंच ही मार्जिन घ्यायची, म्हणजे आपल्याला माप हे टाकता येणार. आता छातीचे माप 8 + अर्धा करायचा, 8.5चे माप टाकायचे. आता हे कमरेचे माप. कमरेचे माप आहे हे 6.5चं माप आहे. 6.5 मध्ये अर्धा मिळवायला 7 माप होतं. त्याच्यानंतर पुढे 1.5 इंच मिळवायचा. 6.5 + अर्धा 7चे कमरेचे माप. आणि आता ही कटोरीचे माप. कटोरी त्याच साईडने मोजायची. कटोरी आहे ही 4.5 इंच. इथून जिथे शिलाई आहे तिथपर्यंत 4.5 इंच ही कटोरीचे माप. कटोरी ही 4.5. आता आपल्याला हे मोंढ्याचे माप घ्यायचे आणि हे पुढच्या गळ्याचे माप. त्यासाठी ह्या साईडने घ्यायचं. स्केल घ्यायची सोप्या पद्धतीमध्ये. स्केल इथे मोंढा आणि गळा याच्या सेंटरला अशी ठेवून घ्यायची आणि शोल्डरपासून तर आपल्या पट्टीपर्यंत माप येतं 6. हा झाला आपला मोंढ्याचा माप आणि गळ्याचं माप 6. त्यात आपल्याला प्लस काहीच करायचे नाही आहे. आता हेच माप मी पेपरवरती टाकणार आहे. माप मी पेपरवरती कटिंग करण्यासाठी मेजरमेंट काढून घेणार आहे. त्यासाठी मी डबल पेपर घेतलेला आहे. त्याची घडी व्यवस्थित करून घ्यायची. आता सुरुवातीला पूर्ण उंची टाकायची. पूर्ण उंची किती? 12.5 + 1 13.5 ही पूर्ण उंची टाकायची. त्याच्यानंतर मोंढा आहे आपला 6चा. हा 6चा मोंढा घ्यायचा. ह्या बाजूने परत एक वेळा मोजून घ्यायचे. 13.5 आणि 6. जे ब्लाऊज ज्या मापाचे असेल त्या मापाचेच मेजरमेंट घेऊन पेपरवरती कटिंग करायची. एक्स्ट्रा माप टाकले की ब्लाऊजला प्रॉब्लेम होणार. आता ह्या रेषा जोडून घ्यायच्या. आता हे माप झाले माझे 32 इंचाचे. त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवले. 32 इंचाचे छातीचे माप होते. इथे आपल्याला गळा रुंदी. आता गळा रुंदी हा 2.25 घ्यायचा. 2.25. पुढे शोल्डरचे माप घ्यायचे 3 इंच. इथे पण 3 इंच. ह्या रेषा जोडून घ्यायच्या. त्यानंतर आपण आता छातीचे माप घेतलेले. ह्या रेषेवरती आपल्याला छातीचे माप टाकायचे. आता 8 + अर्धा हे 8.5चे माप इथे टाकायचे आणि मग पुढे 1.5 इंच ही शिलाई मार्जिन घ्यायची. 1.5 इंच. कमरेचे माप टाकायचे. त्यासाठी इथे आपले कमरेचे माप आहे 6.5 + अर्धा. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. ह्या रेषा जोडून घ्यायच्या आपण. त्यानंतर इथे मोंढ्याचा आकार देऊन घेणार. क्रॉसमध्ये 1 इंच, पुढे क्रॉसमध्ये अर्धा इंच. पेपर थोडा आपल्या साईडने फिरवून घेतल्यानंतर त्याला आकार द्यायला सोपे जाणार. हा एक आकार दिला. त्यानंतर हा दुसरा आकार. इथे गळ्यासाठी याला खोल आकार द्यायचा, गोल. आता आपण याला क्रॉसपट्टी घेणार. 3 इंच क्रॉसपट्टी आणि ह्या बाजूने 2.5 इंच. हे जोडून घ्यायचे. आता ह्या क्रॉसपट्टीवरती आपल्याला कटोरीचे माप टाकायचे. कटोरीचे माप आहे, आपण कटोरी मोजून घेतलेली होती ती 4.5 इंचाची होती, तर ती 4.5 इंचाचीच घ्यायची. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला कटोरी माप घेण्यासाठी मोंढ्यापासून आपल्या बाजूने टेप घेऊन 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि याला गोल असा शेप देऊन घ्यायचा. ह्या पद्धतीने आपली ही कटोरी 4.5 मापाची झाली. आता हिला आपल्याला पुढे वाढवायची एक. आता ह्याची आपण कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करताना नेहमी खालच्या साईडने सुरुवात करायची, म्हणजे कटिंग आपली व्यवस्थित केली जाणार पेपरची.
आता याचे 2 भाग करून घ्यायचे. एका भागात एका पेपरमध्ये आपले दोन्ही पार्ट निघणार आहेत. आपला मागच्या बाजूला ठेवायचा भाग, हा पुढचा भाग आहे. आता याचा खोलभाग कट करून घेणार. गळ्याचा भाग कट करायचा. क्रॉसपट्टी काढून घ्यायची. आता ही कटोरी कट करून घ्यायची. तर ह्या पद्धतीने आपले हे 3 पार्ट तयार झाले आणि हा आपला मागचा भाग म्हणजे पूर्ण पॅटर्न तयार झालेला आहे. आता ही कटोरी सुरुवातीला ज्या पद्धतीने कटोरी आहे ती पूर्ण आखून घेणार व्यवस्थित. आखून झाल्यानंतर आता ह्याच्यावर आपल्याला माप वाढवायचे आहेत. आता सुरुवातीला जे आपण कटोरीचे माप टाकलेले आहे 4.5 इंच, 4.5 इंचाचे माप टाकलेले आहे. तर 4.5चा फोल्ड करून किती होतो, हा आपला 2.25 होतो. तर 2.25चे माप हे कटोरीचे मध्य पॉईंट 2.25. खाली कटोरी वाढवण्यासाठी 1 इंच घ्यायचा, साईडला कटोरी वाढवण्यासाठी 1 इंच घ्यायचा. दोघं साईडने 1-1 इंचाने वाढवायचा आणि मध्य पॉईंटमध्ये 1 इंचाने वाढवायचा. आता हे पॉईंट जोडून घेणार. ही सर्वात लहान कटोरी असल्यामुळे हिला मी 1 इंचानेच वाढवणार. बाकी 9च्या पुढे माप असले की छातीचे 1.25 इंच ह्या मापाने वाढवायचे असतात. आणि इथे साईडला आपल्याला गोलाकार वाढवण्यासाठी 0.5 इंच वाढवायचा फक्त. हा असा गोल शेप पूर्ण करायचा व्यवस्थित आणि हा आता गोल राऊंड वाढवून घ्यायचा ह्या पद्धतीने. ही आपली कटोरी वाढवणे झाली. आता याला आपण कटिंग करून घ्यायची. मेन कटोरीचा आकार हा व्यवस्थित आला पाहिजे म्हणजे कटोरी ही व्यवस्थित जमणार आहे शिवायला. पूर्ण कटोरी तयार झाली. आता मागचा गळा आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी मी ब्लाऊजचा मागचा गळा मोजून घ्यायचा. ब्लाऊजचा आपला मागचा गळा आहे 8 इंचाचा. तो आता आपण इथे पेपरवर काढून घेणार. 2.25 इंचाचे माप टाकायचे. लांबी ही 8 इंचाची टाकायची. आपल्याला जो गळा लागत असेल तो टाकणार, पण इथे मी गोलच गळा घेते. कस्टमरच्या हिशोबाने आपण गळ्याची डिझाईन टाकायची. आता ह्या पद्धतीने आपण पेपर कटिंग करून घेतलेली आहे. त्याला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज आपल्याला बघायला भेटतील.